मेहता का उल्टा चश्मा। काय बघतोय जेठालाल? बघतोय रस्त्यात कुठे चावी पडलेली मिळते का. स्वतःला सांभाळ जेठालाल. नाही, मस्करी नाही करत आहे, खरंच बोलतोय. मिळेल चावी, मिळेल. अरे बाबा, रस्त्यात चावी कशी काय पडू शकते? सोसायटी कंपाऊंड मधून जेठालाल सरळ बसमध्ये गेला होता ना. हो, माहितीये पोपटलाल, म्हणूनच तर मी म्हणालो की स्वतःला सांभाळ. ओ हुशार आहात. बरोबर आहे. बापूजी, तुम्ही बसा जरा. रात्रभर एखादं हॉटेल चालू नसतं का? बसा जरा, येतील ते थोड्याच वेळात. हो बाळा. तू बस. मेहता साहेब, रात्रभर एखादं हॉटेल चालू नसतं का? खूप भूक लागली आहे. अरे नटू काकाचा फोन. थांबव, कदाचित चावीवाला भेटला असेल. वा वा वा. हा नटू काका, भेटला का चावीवाला? शेठजी, गंगाराम चावीवाला नाही भेटला, पण त्याच्या नावाचा बोर्ड भेटला. अरे बोर्डचं काय करायचंय? शेठजी, त्या बोर्डावर ना त्याचा नंबर दिला गेलाय. अरे मग मला का फोन केला? त्याला फोन करा. शेठजी, आम्ही फोन केला पण तो ना गयाला गेलाय. कुठे गेला आहे? गया अरे ते मी ऐकलं, पण तो कुठे गेला आहे? गयाला गेला आहे. अरे तू पागल झाला आहेस? काय बोलतोय तू? नट्टू काका, चिल चिल शेठजी, चिल. चीन? चावीवाला चीनला गेलाय? चीन नाही शेठजी, चिल चिल. CHILL. शांत व्हा शेठजी, रागावू नका. बागा हे म्हणतोय की गंगाराम चावीवाला गया नावाची जागा आहे, बोध गया, तिथे गेला आहे. अरे बापरे, तर मग? डोंट वरी शेठजी, आम्ही दुसऱ्या चावीवाल्याला शोधतो. प्लीज प्लीज लवकर शोधा आणि त्याला घेऊन सोसायटीत या. काय झालं? तो चावीवाला नाही भेटला, तो गयाला गेला आहे. कुठे गेलाय? ते बोध गया. अरे बाबा. हो हो. चल रे बाबा, चल चल. तर काय करणार? मेहता साहेब, जर बसमध्ये पण चावी नाही मिळाली तर? अय्यर भाऊ, का असा विचार करताय? का नाही मिळणार बसमध्ये चावी? भाऊ, चावी मिळेल. आता इतके लोक शोधायला गेलेत, नक्कीच मिळेल चावी. नकारात्मक विचार करू नका भाऊ, चावी नक्की मिळेल. मला माहिती आहे तुम्ही त्रासलात, वैतागले आहात, पण चावी मिळेल. अरे बस तर इथेच आहे. हो बस. मिळाली बस. वा वा वा. चला बघूया. चला हे आता. चल चल. अरे कोणी आहे? ड्रायव्हर? इकडे तर कोणीच नाहीये. इथे तर कोणीच नाहीये, ना ड्रायव्हर ना हेल्पर आहे. अरे मग काय झालं? बस तर समोर उभी आहे ना. ओय, आतमध्ये जाऊया आणि चावी शोधूया. पण सोडी आतमध्ये कसं जाणार? दरवाजा तर बंद आहे. अरे देवा, आता ह्याची चावी. ओ भिडो, तू त्याची काळजी करू नकोस. ओय जटापरा, ओय गाडीचे दरवाजे उघडणं तर माझ्या डाव्या हाताचं काम आहे. आत्ता आलो लगेच. अरे बाबा अरे हे तर विसरलो होतो. मेन मेकॅनिक माणूस तर आपला सोडीच आहे. अरे भावा, आपलं नशीब चांगलं, गाडी मिळाली, आता चावी पण मिळेल. हो तेच. आला सोडी आला. चला 1 मिनिट. हा दरवाजा. अरे वा वा वा. अरे तू बाबा, घराचे दरवाजे पण असेच उघडू शकला असतास तर बरं झालं. आता ते नाही जमलं मला. अरे हा तर उघडाच आहे. हा तर उघडाच आहे. चला. हे दार उघडच असतं. बरं. चांगलंय आलो, चला बस, चला आलो. शोधूया चला. अरे वा, थँक्यू अब्दुल.
टॉर्च लाव. इकडे 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 बसलो होतो. एक मिनिट इकडे दाखव. टॉर्च ऑन करतो हा. हा दाखव. बघा 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 सापडतंय का? सापडली का? नाही इकडे नाही आहे. नाही नाहीये हे गेली असेल आता. कुठे पडली असेल चावी? बसला होता. ओय जरा तिकडे बघ. हे उठ ना. नाही इथे तर नाही आहे. उठ ना. बस मधून आवाज कसला येतो? काय माहित. हा. हो बरोबर आहे तिकडे बघ. पाठी इकडे बघा. आता ब्रेक जेव्हा मारेल तेव्हा ते पुढच्या साईडला जाईल. पाठी तर नाही जाणार. हे कशी जाईल? हा बरोबर आहे. पुढे बघा पुढे बघा. कुठे गेली? नवीन एखाद्याचा मागे गेली असेल तर बघूयाच. जरा ओय इकडे तर नाहीये चावी. सापडली सापडली कोपऱ्यात कोपऱ्यात बघा, कोपऱ्यात कदाचित अडकली असेल कुठे कोपऱ्यात. हा बघा बघा बघा. मला वाटतं बसमध्ये चोर घुसलेत. सीट वगैरे चोरून पळून जायच्या तयारीत आहेत. चल 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 बघूया चल. चल, चल. इकडे इकडे बघ इकडे बघ इकडे सीटच्या त्या जरा त्या बाजूला बाजूला बघा. ओय अरे बघतोय मी सीटच्या खाली. व्यवस्थित दिसतंय का इकडे नाहीये. दिसतंय का इकडे कुठे बघ इकडे. कुठे अरे सीटच्या देवा. त्या अडकली आहे. बघा बघा ते गॅप मध्ये गेली का बघ. चल 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 लवकर चल. बंद कर बंद कर. हे आवाज कुठून आला. ओय लवकर बंद कर. हा चल बंद कर. कोणी बंद केला दरवाजा? अरे ह्यांनी तर लॉक केलं. अरे आज तर या दरवाजाने खूपच त्रास दिलाय आपल्याला. तिकडे सोसायटीमध्ये दरवाजा घराच्या आतमध्ये येऊन देत नाही आणि इकडे हा दरवाजा बसमधून बाहेर जाऊन देत नाही. चोर 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 कोण बोलतोय? पकडा, 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 चोर आहे. आतमध्ये गाडीत चोर आहे. चोर 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 आहे, चोर. चोर आहे, बघा, चोर आहे, बघा. आम्ही चोर नाही आहोत. हो अरे बाबा आम्ही गोकुळधाम सोसायटी वाले आहोत. अरे भावा आमच्या घराची चावी हरवली होती ती शोधायला आलोय आम्ही. हो बघा मी आत्माराम तुकाराम भिडे गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी. तुम्ही सकाळी आला होतात ना आम्हाला सिद्धिविनायकला घेऊन जायला. आठवलं अरे हो आठवलं आठवलं आठवलं. अरे ही तर 30 लोक आहेत. जा जा दरवाजा उघड. जा जा जा, दरवाजा उघड. ओय, ओय, ओय. आलो, 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 आलो. लवकर, लवकर. उघडा, उघडा, लवकर उघडा. उघड, काय पाय. तुम्ही? हा चला चला चल भिडू. अरे काय त्रास आहे हा. हा त्रास. अरे बाबा काय चाललंय. काय झालं साहेब? चावी मिळाली का? नाही भाऊ कोणतीही चावी नाही मिळाली आज. तुम्हाला बसमध्ये कुठलीच चावी नाही मिळाली ना? नाही आम्हाला तर नाही मिळाली. ए तू बस साफ केली, तुला काही मिळाली का? नाही 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 मिळाली. नाही मिळाली. जेठापरा मला तर वाटतंय चावी दुसरीकडे पडली असेल. हे बघा दादा आम्हाला माफ करा आमच्यामुळे तुम्हाला रात्री त्रास झाला. अरे नाही 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 नाही, आम्हाला माफ करा. आम्हाला वाटलं चोर आहे म्हणून आम्ही आरडाओरडा केला एवढा. नाही नाही काही हरकत नाही. तुम्ही झोपा. तुम्ही तरी झोपा. आमच्या नशिबात आज कदाचित झोप नाहीये. चला. हा, चला बाबा झोपा, चला झोपा. चला बाबा चला. दरवाजा बंद करा. हा, जातो जातो. सोडी. हाय, बंद कर. अरे भावा काय करायचं. बघूया आता पुढे काय करायचं. ये. ओ मित्रांनो आता एकदा सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बघूया का? जेठालाल सांभाळ स्वतःला. तिथे चावी पडली जरी असेल तरी तिथे एका दिवसात कितीतरी लोक दर्शन घ्यायला येतात. किती जणांचे पाय लागून चावी कुठच्या कुठे गेली असेल. मग आता ते ओपन बस मध्ये जाऊन बघूया का एकदा? नाही बघू शकत जेठालाल. ती बस आता डेपोमध्ये असेल आणि डेपो आता बंद असणार. उद्या सकाळीच बघावं लागेल. मग आता मी काय म्हणतो यावेळेस चावीशिवाय टाळं 2 जण उघडू शकतात. एक म्हणजे चावी बनवणारा जो की मिळत नाहीये हम्म. आणि दुसरं
चोर. ओय मग चला चोराला शोधूया. अरे काय बोलतोय सोडी? चोराला शोधायला जायचं म्हणजे काय? ओय जेठाप्रा, चोर तर अर्ध्या रात्रीच भेटणार ना. तो कुठे 9 ते 5 ची नोकरी करतो. ओय बघूया तरी, भेटला तर विचारूया ना त्याला की बाबा मदत करणार का आमची. ठीक आहे चल. बापूजी येतील, थोड्याच वेळात येतील. माझं मन म्हणतंय चावी मिळणार, नक्कीच मिळेल, नक्कीच येतील. बापूजी तुम्ही थकला असाल, थोडा वेळ बसा ना. म्हणजे थोडा वेळ. बापूजी ते मी काय म्हणत होतो. एक चोर नाही दिसत आहे. कमाल आहे. नेहमी असंच होतं. जेव्हा ज्या गोष्टीची गरज असते तेव्हा ती भेटतच नाही. भेटेल भेटेल जेठाप्रा. हो. हे चोर पण आळशी झाले आहेत हल्ली. सर सांभाळ सावकाश सावकाश. खाली बसा ना. इथे बसा खाली. नाही, खाली नाही, बसा. ठीक आहे. इथे बसा वर बसा. बेटा तुला लागलं तर नाही ना रे? भूक लागली ग. हं? मला पण लागली. असू दे असू दे. मेहता साहेब, खूप जोरदार भूक लागली. त्यांना सांगा ना ती चावी मिळाली म्हणजे असा कोणाचा फोन आला तर रस्त्याने येताना काही खायला मिळालं तर घेऊन या म्हणून. हा, बघतो मी. हा हातीभाऊ, आधीच ते टेन्शन मध्ये असणार, चावी शोधत असणार, असं मध्येच फोन करणं चांगलं नाही ना. चावी मिळाल्यावर ते फोन करणारच, आणि जेव्हा फोन करतील ना सांगतो मी. हा शांत, मी समजू शकतो. या बसा बसा इथे बसा 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 बसा. ओय थांबा, गाडी थांबवूया. ओय मित्रांनो, तो समोर बघा. मला पूर्ण खात्री आहे की तो चोरच आहे. मग जाऊन विचारूया त्याला. असं कोणाला कसं विचारू शकतो की भाऊ तुम्ही चोर आहात का? मग त्यात काय, नसेल तर नाही म्हणेल ना. आणि असेल तर काय म्हणेल? हो मी चोर आहे. ओय मित्रांनो, जर तो खरंच चोर असेल ना तर पळण्याचा प्रयत्न करेल आणि लगेच आपण त्याला पकडूया. मग ओय जास्त विचार करू नका, चला. खूप मेहनतीने एक चोर भेटला यार. हो चला चला. अहो भाऊ. काय सोडी? हो हो. भाऊ तुम्ही रागावू नका, पण एक प्रश्न विचारू शकतो का? काय तू चोर आहेस? काय हे बघा तुम्ही घाबरू नका. हा मी काय नाही करणार. तुम्ही फक्त इतकं सांगा की तुम्ही चोर आहात की नाही. का
तुम्ही जर चोर असाल तर आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. तुमचं डोकं फिरलंय का? मी चोर नाहीये. हे बघा, टेन्शन वगैरे घेऊ नका. पोलिसांचं काही चक्कर नाहीये. आम्ही पोलीस नाही आहोत. पण मी एक पोलीसवाला आहे. अच्छा, तुम्ही पोलीस आहात का? मग तुमचा गणवेश कुठे आहे? तू कोण आहेस? माझं नाव पत्रकार पोपटलाल, वरिष्ठ ज्येष्ठ युवा पत्रकार, तुफान एक्सप्रेस. मी एक पोलीसवाला आहे आणि चोरांच्या गँगला पकडण्यासाठी मी इथे वेषांतर करून फिरतोय. हे पहा, जय हिंद, जय हिंद, हिंद. सर. ठीक आहे, ठीक आहे. जय हिंद. मला सांगा, एवढ्या रात्री तुम्ही चोराला का शोधताय? मी सांगतो. हे आमचे जेठालाल चंपकलाल गडा. खरं म्हणजे यांच्या घराचं कुलूप उघडत नाहीये, चावी हरवलीये आणि यावेळी डुप्लिकेट चावी बनवणारा भेटत नाहीये. तर हे आमचे अब्दुल भाऊ यांनी सल्ला दिला की जर आपण एखाद्या चोराला शोधलं तर तो कदाचित आपली मदत करू शकतो कुलूप उघडण्यासाठी, आणि तेही चावीशिवाय. म्हणून आम्ही चोराला शोधतोय. तुम्ही वेड्याच्या हॉस्पिटलमधून आलात का? जर इतक्या सहज चोर मिळाले असते तर मी असा वेषांतर करून फिरलो नसतो. चला जा इथून आणि सकाळी चावीवाल्याकडूनच कुलूप उघडा, चोराकडून नाही. हा? आणि हा, जर खरोखरच चोर मिळाला ना, त्याला पोलिसांच्या स्वाधीन करा. चला जा इथून, जा. सॉरी. चला चल चल वरिष्ठ, चल. ओय चला यारो. ओय मित्रांनो, कुठे जायचं आता? बोल जेठालाल. तो काय बोलणार पोपटलाल? चल सोडी, सोसायटीत चल. जेठालाल, बापूजी ओरडतील पण जरा ऐकून घे. हो जेठा भाऊ, अजून काही मार्गही नाहीये ना. ओय जेठाप्रा, मग ठरलं, आपण गोकुळधाम सोसायटीमध्ये जातोय. हो सोडी, हो चल. ओय जेठाप्रा, तू काळजी करू नको, रब राखाजी. रब तर राखा, पण बापूजीचे फटके चाखा, त्याचं काय? अरे, हे मेहता अंकल, अय्यर अंकल, गोली हे सगळे कुठे गेले? इथेच सोसायटीच्या गेट पर्यंत बघायला गेले. हे माताजी, लवकरात लवकर चावी मिळेल असं काहीतरी कर प्लीज. चावी मिळू दे, कुलूप उघडू दे. 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 हे माताजी, लवकर चावी मिळेल असं काहीतरी कर प्लीज माताजी. टप्पू, अरे, बाळा, अरे. उठ. आले. आलो आलो आलो. टप्पू, उठ. टप्पू, आती भाऊ, बाळा, उठ. उठा, उठा, अरे, आले पप्पा, सगळे. आले, उठ. पप्पा,
पप्पा ए उठ. काय झालं जेठ्या चावी मिळाली? बोला ना, चावी मिळाली. जेठालाल बस मिळाली की नाही? अरे बोल. अहो, तुम्ही तरी सांगा ना. आत्माराम, हो मेहता साहेब, बस सापडली. अरे देवा, बस तर मिळाली, पण बस मध्ये चावी मिळाली की नाही? नाही ना, फक्त बसच सापडली. बसमध्ये चावी कुठेच नाही मिळाली. खूप शोधलं आम्ही, खूप प्रयत्न केला. अरे देवा. हो बापूजी, आम्ही एकही जागा सोडली नाही. सगळीकडे खूप खूप शोधलं बापूजी, पण चावी माहिती नाही कुठे लपून बसली आहे. नाही मिळाली बापूजी, सॉरी. काही हरकत नाही. तुम्ही लोकांनी प्रयत्न तर केला ना. खूप. आता नाही मिळाले तर काय करू शकतो? आता सकाळची वाट बघण्याशिवाय दुसरा काही पर्याय पण नाहीये. सकाळी कोणीतरी चावीवाला येईल, तेव्हा सगळ्यांचे दरवाजे उघडतील. तुम्ही पण सगळे खूप दमला असाल तर थोडं बसून आराम करून घ्या तोपर्यंत. हा, खरंच आज जग हलून गेलंय. बसावं तर लागेल. टपूचे पप्पा या ना, ओट्यावर बसा ना. हो दया, ही चावी शोधण्याच्या नादात पायाचे तुकडे पडले आहेत. हा या बाबा बसा. या बापूजी या. मी ना तुझा जा या बाबा. बस बस जा. थोडा आराम करा. आराम. थकला असाल. या बसा. खूप अरे थकला विचारू होता. नको मेहता दया, साहेब, तुम्ही पण कुठं बसा शोधलं? थोडा वेळ. द्या पप्पा, मी तुमचे पाय चेपून देतो. नको, राहू दे बाळा, राहू दे. अहो पप्पा, त्यात काय आहे? द्या द्या द्या. हा, टपूचे हा. पप्पा चेपू द्या ना पाय. थँक्यू टप्पू. सॉरी टपूचे पप्पा, सगळी माझीच चूक आहे. मी तुम्हाला चावी द्यायलाच नको होती, माझ्याकडेच ठेवायला हवी होती. अरे यात तुझी काय चूक आहे दया? तुला थोडीच माहित होतं की माझ्या पॅन्टचा खिसा फाटला आहे. तीच तर माझी चूक आहे. मी तुमचा खिसा तपासून बघायला हवा होता. तुमचा कोणत्याही कपड्याची शिलाई उसवली तर ती शिलाई शिवण्याची जबाबदारी माझी आहे ना. नाही नाही, नाराज नको होऊ दया. जे घडणार असतं ते कोण बदलू शकतं? जे घडणार असतं ते घडतंच, यात आपण काहीच करू शकत नाही दया. पण टपूचे पप्पा, मला पक्की खात्री आहे की सकाळ व्हायच्या आधी चावी नक्की मिळेल. हे बघा, मी आईच्या सांगण्यावरून साडीच्या पदराला गाठ मारलीये ना. आईचं बोलणं कधीच चुकीचं ठरत नाही. पप्पा हे काय आहे? काय बाळा? हे तुमच्या पॅन्ट मध्ये काहीतरी आहे. काय? माहित नाही, बघतो मी. पप्पा, ही तर चावी आहे. चावी मिळाली. अरे मिळाली! अरे मिळाली! अरे मिळाली बापूजी! काय? चावी अरे, मिळाली! चावी मिळाली. अरे ओ. चावी मिळाली. चावी मिळाली. चला चला चावी सापडले. अरे मिळाली चावी मिळाली. नटखट! किती त्रास दिला तू आम्हाला! मिळाली! दया. जेठ्या चावी मिळाली. मेहतूस मिळाली बापूजी. आता सगळ्यांची घरं उघडती. पोपट चावी मिळाली. हो हो बापूजी, अभिनंदन. मिळाली चावी. सोडी चावी मिळाली. बापूजी, चावी मिळाली. थँक्यू थँक्यू थँक्यू. हो हो, केवढे खुश झाले ना. बोला श्री अंबे मात की. अरे भाऊ, इतका आनंद तर एखाद्या दिवाळखोर देशाला वर्ल्ड बँकेची चावी मिळाल्यावर होत नाही. इतका आनंद झालाय आम्हाला.
थँक्यू दया थँक्यू दया, चावी मिळाली, तुझ्यामुळे चावी मिळाली. हा. आता तुम्हाला कळलं मी सगळ्यांना आपापल्या पत्नीला थँक्यू बोलायला का सांगितलं होतं? हो बापूजी हो हो बापूजी, थँक्यू दया, थँक्यू. आणि आईला पण माझ्याकडून थँक्यू सांग. आई साहेब थँक्यू. टप्पूचे पप्पा, तुम्ही थँक्यू टप्पूला बोला. त्याच्यामुळे तर तुम्हाला चावी मिळालीये. शाबास टप्पू. थँक्यू टप्पू बाळा, थँक्यू. वेलकम पप्पा. आणि तुम्हाला सगळ्यांना पण खूप खूप थँक्यू. अरे तुम्ही सगळ्यांनी पण चावी शोधायला खूप मदत केलीत. अरे काय बोलतोस जेठालाल? आणि तुम्हाला सगळ्यांना सॉरी सुद्धा. हा का? माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना रात्रभर खूप त्रास झाला, म्हणून मनापासून माफी मागतो. सॉरी. ओय जेठाप्रा यार, तुझी पण कमाल करतोस हा. अरे जेठा भाऊ, माफी वगैरे काय त्यात? खरं तर हे आहे की आपल्या लोकांबरोबर समस्या वाटतच नाही, हो की नाही हो? मग अरे बरोबर बोललात माधवी बहिणी. समस्या कसली, ही तर आणखी कमाल झाली. भिडेने सरप्राईज देऊन आपला दिवस तर अविस्मरणीय बनवलाच होता. आता या घटनेमुळे रात्र सुद्धा अविस्मरणीय झाली. हा. हे खरं. बरोबर. आणि मला तर मोकळ्या हवेत खूप छान झोप लागली. मी तर विचार करतो उद्यापासून मी इथे बाहेर कंपाऊंड मध्ये झोपतो, मोकळ्या आकाशाखाली. बघितलंस जेठ्या, बघितलंस? हे आहे आपल्या गोकुळधाम सोसायटीचं वैशिष्ट्य. हं? आपण मोठ्या कठीण काळात सुद्धा आनंद मिळवण्याचा कुठला ना कुठला मार्ग शोधतो. चावी मिळाली. चावी मिळाली. चावी मिळाली. हा. ओय सोनिया, चावी मिळाली. अरे जेठा भाऊ, चावी कुठून मिळाली? होती कुठे चावी? हो, चावी कुठून मिळाली कुठून? अरे हा, आनंदाच्या भरात आम्ही चावी कुठे मिळाली हे विसरायलाच विसरून गेलो. जेठालाल, मिळाली कुठे, कशी मिळाली? अरे मेहता साहेब, ही चावी इथे पॅन्ट मध्ये अडकली होती. ते काय झालं असेल, खिसा फाटलेला होता ना, तर मला वाटतं चावी घसरून. इकडे बघा, इकडे पण थोडीशी शिलाई निघाली आहे दया. तर ती चावी त्यात अडकली. ओ, चावी इथेच अडकलेली. ही तर याला म्हणतात काखेत कळसा आणि गावाला वळसा. अहो, गावाला नाही, गोरे गावाला वळसा. नटखट चावी. आपण तिला शोधायला पूर्ण मुंबईत फिरत होतो, आणि ती पण आपल्या बरोबर फिरत होती पॅन्ट मध्ये लपून. मज्जा करत होती. हा, नशिबाची गोष्ट आहे, जे मिळायचं असेल तर मिळतच. हो, पण त्रास खूप झाला. अरे बाबांनो, ही तर कमालच झाली. अशा प्रकारे चावी हरवण्याचा कदाचित हा जगातला पहिला किस्सा असेल. हो, कदाचित काय पहिलाच आहे. यावर मी तुफान एक्सप्रेस मध्ये एक जबरदस्त लेख छापून आणेन. छापा. अगं बाई, मित्रा जेठालाल, एक फोटो मिळू शकतो का? हो जरूर, का नाही दया. ते घरात माझे पासपोर्ट साईज फोटो खूप पडलेले आहेत, ते मध्ये काढले होते. ते 20 येतात ना एकत्र. त्यातला एक दे, 2-3 दे, एक काय. पोपट भाऊ, मी देईन तुम्हाला. अरे नाही, तुझा फोटो नकोय मला. एक फाटलेल्या खिशाचा, एक जिथून चावी मिळाली त्या जागेचा, आणि एक चावीचा फोटो पाहिजे. अच्छा, असं तर दया, एक काम कर, उद्या ही पॅन्ट याला देऊन टाक. भाऊ, पॅन्टचे कुठे कुठे तुला किती फोटो काढायचे आहेत ते काढ आणि छापून टाक. माझ्या पॅन्टला अमर करून टाक. अरे वा जेठालाल, तू तर पोपटलालचं काम आणखीनच सोपं करून टाकलं. भाऊ पोपटलाल, या शानदार बातमीसाठी तुला विषय पण मिळाला. पॅन्ट कंबर पासून अमर पर्यंत. बरोबर आहे. जेठालाल, पोपटलाल मस्करी करतोय. त्याला तुझाच फोटो हवाय, पासपोर्ट साईज. भिडे, मी मस्करी करत नाहीये. सिरियस आहेत भाऊसाहेब. मस्करीच करतोय. जेठालाल, तुझाच फोटो हवाय मला. उद्याच्या तुफान एक्सप्रेस मध्ये या किस्सावर एक जबरदस्त लेख छापून आणेन मी. अमर पॅन्ट. हो, अमर पॅन्ट. चावीवाला आला. काय वेलकम. आम्ही आलो. ऐक बिचारे. आणि चावी बनवणाऱ्याला सुद्धा घेऊन आलो. आनंदू.
आणि शेठजी वॉट अ कोइन्सिडन्स, हा पण गयालाच गेला होता. अरे हो शेठजी, आणि हा कालच गयेवरून आला. पण इथे आमची चावी मिळाली. जरासा उशीर केला तुम्ही इकडे यायला. याचा अर्थ माझं इथे येणं फुकट गेलं. अरे नाही नाही भाऊ, तुम्ही इथपर्यंत आलात आम्हाला मदत करायला. हे घ्या. अरे नको नको साहेब, मी काही कामच नाही केलं तर पैसे कशाचे? ओहो, किती प्रामाणिक आहे. मी पैसे नाही घेऊ शकत. आजच्या काळात पण असे लोक. चला मी निघतो. एक मिनिट थांब बेटा. जेठ्या, एक काम कर, याच्याकडून आपल्या घराची एक एक्स्ट्रा चावी बनवून घे आणि ती मला दे. बरोबर. हो ठीक आहे बापूजी. भाऊ, तर आम्हाला अशी एक दुसरी चावी बनवायची आहे. ठीक आहे द्या. नाही नाही, आता तर आम्हाला ही हवी आहे. एक काम करा नटू काका, तुम्ही दुकानाचा पत्ता द्या यांना. त्यांना उद्या दुकानात बोलवा. मी तुम्हाला घरून अशी एक घराची चावी देईन, तुम्ही बनवून घ्या तिकडे. ठीक आहे? तर मग हे चावी बनवण्याचा ऍडव्हान्स म्हणून द्या, ठीक आहे? हो हे ठीक आहे. अच्छा मी निघतो. अरे बाबा थांब, आम्ही पण निघतो आहोत. जाता जाता तुला सोडतो आम्ही. बरं शेठजी, आम्ही निघतो. थँक्यू नटू काका. नो थँक्यू, आय एम ऑलवेज ॲट युअर सर्व्हिस. थँक्यू नटू काका. थँक्यू भाऊ. थँक्यू. Okay. थँक्यू बाबा. सांभाळून जा. नटू काकांची पण काळजी घे. बाय बाय. गुड नाईट एव्हरीबडी. बाय. थँक्यू. अरे बाबा जेठालाल, आता सगळ्यात आधी ही चावी वहिनींना दे, म्हणजे तुझं दार उघडेल आणि तुझा दरवाजा उघडल्यावर सगळ्यांची घरं उघडतील. बिलकुल बिलकुल दया. घे लवकर आपलं घर उघड, म्हणजे बाकी सगळ्यांचं पण घर उघडू शकेल. जरूर. माझे काका, माझे आका, या ना. अंजली वहिनी, ही घ्या तुमच्या घराची चावी, आणि पोपट भाऊ ही तुमच्या ही माझ्या घराची घराची. चावी नाहीये. सॉरी, ही घ्या तुमची चावी तुमची. आता बरोबर Sorry, आहे. चला हा, गुड नाईट. गुड नाईट पोपट भाऊ, गुड नाईट. असू दे. मी पण ना. अरे बापरे, कोमल वहिनी, तुमची चावी तर काय? ही घ्या. थँक्यू. चला, चावी मिळाली. मम्मा खूप भूक लागली आहे. हो बाबू. फ्रीज रिकामी करूनच झोपायचं. सगळं संपवू आपण. चला. बबिता ही घे. थँक्यू सो मच. गुड नाईट. रोशन वाहिनी, कॅच. थँक्यू. गुड नाईट. बाय. माधवी वहिनी. थँक्यू. गुड नाईट. हो, गुड नाईट. अहो चला. अरे वा, छान. हो चला. गणपती बाप्पा, आजच्या या सरप्राईजच्या कार्यक्रमाला पूर्णपणे यशस्वी केल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. हा, खरंच थँक्यू. बोला गणपती बाप्पा मोरया. मोरया. खरंच माधवी, आजचा दिवस कायमचा लक्षात राहील. हो खरंच. आणि रात्र सुद्धा थोडासा त्रास झेलावा लागला, पण बघाच, भविष्यात या रात्रीची आठवण काढू ना आपण खूप हसू सगळे, हो की नाही? खरंय माधवी. पण चला आता झोपूया. हे सरप्राईज देण्याच्या तयारीमध्ये मी इतका दमलोय ना की असं वाटतंय की मी गेल्या 10-15 दिवसांपासून झोपलोच नाहीये. हो बरोबर आहे. सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आहात तुम्ही. ही छोटीशी गोष्ट थोडीच आहे. तसंच एकमेव सेक्रेटरीची एकमेव बायको असणं ही छोटी मोठी गोष्ट नाहीये. हो का? मग हे घ्या बापूजी. हो दे. हुश, शेवटी सगळे एकदाच आपापल्या घरी पोचले, हो ना बापूजी? हे तर त्या म्हणीसारखं झालं, काकीत कळसा आणि गावाला वळसा. बरोबर बोलते आहेस दया. पूर्ण मुंबई शहरात चावी शोधली आणि मिळाली तर कुठे मिळाली? पॅन्ट मध्ये. हो बघा ना. चला खूप दमलो आहोत, आता झोपूया. हा झोपा आता. टप्पू तर कधीच झोपला. बापूजी, काय विचार करताय? विचार करतोय, चावी हरवली, थोडा त्रास झाला, पण जेठ्या, आज जसे आपण सगळे मिळून एकत्र होऊन पूर्ण दिवस बाहेर फिरलो, श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं, आरती केली,
मला माझे लहानपणीचे दिवस आठवले. तुला माहितीये जेठ्या, आज आपण सगळे सोसायटीवाले मिळून गेलो होतो ना, तसेच आम्ही सगळे गावकरी, आजूबाजूचे लोक, सगळे दोस्त, सगळे मिळून भचाववरून आशापुरा मातेच्या मठात जायचो. आणि ते सुद्धा सायकलवरून जायचो बरं का. तिथे जाऊन माता आशापुराची आणि तिच्या भक्तांची सेवा करायचो. दया, तुला माहित आहे आता नवरात्री येणार आहे ना, तेव्हा हजारो भक्त आशापुरा मातेच्या मठात दर्शन करण्यासाठी जातील. हजारो किलोमीटर वरून कोणी पायी चालून येतं, कोणी सायकल वरून येतं. खूप भक्तिभावाने दर्शन करतात. हो, आशापुरा मातेचा खूप मोठा महिमा आहे. माहित नाही आता कधी मातेचं दर्शन होईल. बापूजी, जर तुमची दर्शन करायची एवढी इच्छा आहे तर चला उद्याच जाऊन येऊया. विमानाने जाऊ आणि फटाफट विमानाने परत येऊ. हा हा. अरे नको नको बाबा, असं एका दिवसासाठी नाही जायचं. अरे जायचं तर आठवडा 10 दिवस राहू. आपल्या गावी भचावला सुद्धा तर जाऊ ना. आणि तसंही आता टप्पूची परीक्षा पण येते. आणि तू सुद्धा असा अचानक दुकान सोडून थोडेच येऊ शकणार आहेस. टप्पूची परीक्षा होऊन जाऊ दे, मग सगळे मिळून जाऊ. आणि तसंही हे सगळं आशापुरा मातेच्या मर्जीवर अवलंबून आहे. बघूया आईचं कधी बोलावणं येतं ते. चल आता झोप. हो, चल. चल. तसंही टपूचे पप्पा, मला पण खूप दिवसांपासून अहमदाबादची खूप आठवण येते. मग चला ना, आपण पण उद्याच्या उद्या विमानाने फटाफट अहमदाबादला जाऊन येऊया. अरे, विमानापेक्षा फास्टम फास्ट पटापट अहमदाबाद जाऊन येण्याची आयडिया आहे माझ्याकडे. ओ हो हो, लवकर सांगा काय आहे काय आहे. आता झोपून जा हा. आणि स्वप्नात फटाफट जाऊन ये. असं कुठे असतं का? लग्नानंतर असंच असतं.